तर पालघरच्या जव्हारमध्ये विद्यार्थिनीचा अंधारात प्रवास त्यांना करावा लागला। शाळा सुटल्यानंतर एसटी बस उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे या विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात पायी घर गाठावं लागलं। या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जव्हारच्या देहरे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी रोज कोगदे गावातनं 5 ते 6 किलोमीटरचा बस प्रवास करतात, मात्र शाळा सुटल्यानंतर बस आलीच नाही आणि त्यांना अंधारात पायीच गावाकडे निघावं लागलं आणि या विद्यार्थिनींना पायी प्रवास करावा लागला। याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय इतक्या बिट्ट काळोखात अंधारात विद्यार्थिनींना 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागलाय। दरम्यान पालघरमधील विद्यार्थ्यांना सायकल देण्यास सांगितल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। मी प्रताप सरनाईकजी यांच्याशी स्वतः बोललो, कुस्तेकर त्यांचे एमडीशी बोललो, गबने नावाच्या आरएमला बोललो, बस सुरू केली। पण तिथल्या मुलींना किती सायकली पाहिजे आहे याबद्दलचा मी तिथल्या प्रांताला पाठवणार आहे, तिथल्या तहसीलदारला पाठवणार आहे आणि आमच्या ट्रस्टकडनं त्या सायकली पुरवणार आहे।